किंवा भ्रष्टाचाराची सुरुवात कशी होते? ह्या सगळी हे जे सिस्टीम जे आहे तर मतदारापासून तर मंत्रालय लेवल पर्यंत संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये विखळलेले आहे असं माझं मत आहे. तुकारामजी मुंडे साहेब सारखे यांच्यासारखे इमानदार अधिकारी आहेत. 90% लोक माझ्या मताने करप्शनच्या माध्यमातूनच काम, आज देखील 10% लोक चांगले आहेत. शिक्षण घेतलेल्या लोकांची मानसिकता भ्रष्टाचाराकडेच जाते. विहिरीमध्ये घ्या, महसूलमध्ये घ्या, पोलीस मध्ये घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही. नामदार छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर देखील आरोप झाले, परत त्यांना परत क्लीन चिट भेट. आपले नांदेडचेच माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, यांना देखील क्लीन चिट भेटली. नमस्कार, मी रामेश्वर चामगे. इबाराजी न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे ज्याने लोकशाहीला भुंगा लावण्याचं काम केलं. तो मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार. ग्राउंड लेवल पासून ते देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत हा भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये रुजलेला आहे. अनेक भ्रष्टाचाराच्या बातम्या बाहेर येतात. तलाट्याने भ्रष्टाचार केला इथपासून ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापर्यंतच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या तुमच्या आमच्या समोर येतात. हे शासन किंवा प्रशासनामधला भ्रष्टाचार. त्यानंतर अनेक नेते आहेत, त्या नेत्यांच्या कित्येक कोटींच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आपल्या समोर येतात आणि त्यावरती शासन प्रशासन काय निर्णय घेतं हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी नेमका भ्रष्टाचार कसा होतो, भ्रष्टाचाराची पाळेमुळे कुठे रुजली जातात, भ्रष्टाचार कशा पद्धतीत केला जातो आणि कोणत्या पद्धतीत जनतेला लुटलं जातं आणि जनता या सगळ्या गोष्टींना पाहून एक गाफील का आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत इंजिनियर विश्वंभर पवार सर, जे राजकारणी आहेत त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्या यंत्रणांमध्ये त्यांच्या अनुभवामधून ते काय सांगतील हे आपल्याला ऐकायचंय. सर नमस्कार, युवराजी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आज आपण भ्रष्टाचारावरती बोलायला उभे आहोत. तर माझा सरळ साधा सोपा पहिला प्रश्न असा आहे की या भ्रष्टाचाराची सुरुवात कशी होते? आता जर समजा आपण कोणत्याही कामाची जर सुरुवात केली, परवाच आपल्या एक अर्धापूर मध्ये उमरे गावचा एक विहिरीचा जे प्रश्न गाजला, त्या ह्याच्यामध्ये विहीर न करता कित्येक लोकांना विहिरीचं त्यांनी शासनाकडून रोजगार हमी योजनेतून त्यांनी पैसे दिले आणि जे काम करून देखील त्यांना दिले नाही, अशा अनेक उदाहरणं आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याला कारणीभूत स्वतः आपल्यापासून सर्व मतदार आहेत असं माझं मत आहे. कारण काय, मतदान करतानाच आपण विचारपूर्वक व भ्रष्टाचाराला विरोध करणारे लोकांना आपण त्या तिथपर्यंत संधी देण्यासाठी आपण हे करत नाही आणि त्यांना पण लोकांना नेत्यांना पण माहिती होऊन गेलं की लोकांना मतदारांना पैसे दिल्याशिवाय निवडून यायचं नाही. निवडून आल्यावर तेच सरपंच एखादं काम घेऊन गेले की ते मध्ये एवढं पैसे खर्च केलो, नगरसेवक असेल, आमदार असेल, कोण मंत्री असेल. ह्या सगळी हे जे सिस्टीम जे आहे तर मतदारापासून तर मंत्रालय लेवल पर्यंत संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये विखळलेले आहे असं माझं मत आहे. नक्की, म्हणजे ग्राउंड लेवल पासून या भ्रष्टाचाराची पाळेमुळे रुजलेली आहे. मग भ्रष्टाचार होऊ नये यासाठी शासनाने अनेक यंत्रणा राबवल्या. भ्रष्टाचार निर्मूलन पथक असेल किंवा सगळ्या गोष्टी, लाचलुचपत प्रतिबंधक पथक असेल, या सगळ्या गोष्टी. पण असं लक्षात येतं की हे सगळ्या गोष्टी असतानाही त्यावरती त्याच पद्धतीत अजूनही चालू आहे. तुम्ही विहिरीचं प्रकरण काढलं, त्यासोबतच घरकुल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. तर यावरती काय उपाय आणि कशा पद्धतीत करायला पाहिजे? मुळामध्ये ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून ते वरिष्ठ नेत्यापर्यंत सर्वांची मानसिकता व विचारधारा बदलल्याशिवाय भ्रष्टाचार बंद होणार नाही असं मला वाटतं. कारण काय, जे एखादा अधिकारी असेल किंवा कोणता प्रत्येक क्षेत्रामधील अधिकारी हे संबंधित स्थानिक जे बी नेते असतील, पालकमंत्री, आमदार किंवा संबंधित खात्याचे मंत्री असतील, ह्यांना ते सगळ्या जणांना त्यांनी टोल देऊन त्या ठिकाणचं चार्ज घेतात. याचा अर्थ की बा तुम्हाला टोल दिले म्हणजे तुम्ही त्यांना परवानगी दिलेली आहे तिथं. हे एकूण एकाचे हे सगळे जे लिंक्स आहेत, लिंक्स डिस्टर्ब. इमानदार अधिकारी पण आहेत, तुकारामजी मुंडे साहेब सारखे यांच्यासारखे इमानदार अधिकारी आहेत, तर त्यांना कुठंच काम करण्याची संधीच दिली जात नाही. इमानदार मंत्री देखील आहेत
असे काही मंत्री आहेत की ते आमदार काही असे आहेत की 9 वेळेस निवडून आलेले देशमुख साहेबांसारखे असे पण मंत्री आपण आमदार अनुभवलेले की जे लोक 9 वेळेस आमदार होऊन देखील त्यांना आहे की नाही स्वतःचे लोक पैसे जमा करून निवडून देतात. याचा अर्थ सर्वच 100% म्हणता येत नाही, पण 90% जास्त ठिकाणी जास्त म्हणजे अधिकाऱ्यामध्ये असतील या मतदारामध्ये असतील सर्व क्षेत्रामध्ये 90% लोक माझ्या मताने करप्शनच्या माध्यमातूनच काम करतात. आज देखील 10% लोक चांगले आहेत. तर 10% लोकांचा विचार जोपर्यंत 90% लोकांमध्ये जाणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचार हा म्हणजे किडा संपणारा किडा आहे असं तर मला वाटत नाही. नक्कीच आपण पाहतो की जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा असतात आणि तिथल्या ऍस्पिरंट्सला आपण जेव्हा विचारतो की तुम्हाला प्रशासकीय सेवेमध्ये का जायचं, तेव्हा त्यांचं उत्तर असतं की आम्हाला देशसेवा करायची, आम्हाला समाजसेवा करायची. पण जेव्हा ते रिअल फॅक्ट असा असतो की जेव्हा ते त्या सेवेमध्ये जातात तेव्हा ती जे देशसेवा समाजसेवा 90% लोकांची बाजूला राहते आणि कुठेतरी स्वतःच कसं पोट भरता येईल, स्वतःची कशी सेवा करता येईल याकडे त्यांचा कल असतो. मग ही मानसिकता का बदलते? कारण शिक्षण घेतलेले असतात, ते वेल एज्युकेटेड लोक असतात, पण शिक्षण घेतलेल्या लोकांची ही मानसिकता भ्रष्टाचाराकडे जाते. तर एकंदरीत आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला सिक्युअर जर काम करायचं असेल, भ्रष्टाचार जर तो करणार नसेल तर त्याचं कामच होणार नाही आणि स्वतः हमेशा त्यांच्या बदली होत जातील. जसं की आता तुम्हाला तुकाराम मुंडे साहेबाचं उदाहरण सांगलो, असे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इमानदार कार्यकर्ते पण म्हणजे अधिकारी पण आहेत, नाही तशातला भाग नाही, पण त्यांना देखील अशाच अडचणी. समजा एखादा महसूलमध्ये असेल, महसूलमध्ये त्यांना स्ट्रिक्ट काम करून सगळ्यांची सेवा करत असेल आणि काही 2 नंबरची धंदे रीती असेल, असे अवैध उत्खनन असेल, त्याला जर चढू देत नाही तर त्याची तडखा पडेल. तेथील स्थानिक आमदार असतील किंवा तेथील जे माफिया लोक असतील हे त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करतील, बदली करण्यासाठी प्रयत्न करतील आणि ते सक्सेस होत राहतील. मग ह्या जे चांगले अधिकारी जे होत तिथं पोहोचतात तुमच्या आमच्यासारखे लोक, तर त्यांना वाटते बाबा आपल्याला हे जर नाही केले तर मग आपण देखील रोज महिन्याला 6 महिन्याला प्रत्येक ठिकाणी कुठपर्यंत बदलत राहायचं. त्यांच्या बी लेकरांचं फ्युचर असते, ते कुठेतरी ह्या जाळ्यामध्ये ओढल्या जातात. हे अशी ही सर्कल वाढत वाढत म्हणजे जे तुम्ही खऱ्या अर्थानं देश सेवेसाठी तुम्ही जाता आणि जाऊन तिथं तुमच्या जे मनातली जी भावना आहे ती सोडून व्यतिरिक्त तुम्हाला काम करावं लागते. आता समजा मी एखादा इंजिनियर आहे, मी समजा जर एखाद्या ठिकाणी गावामध्ये किंवा एखादा रोडचं काम चालू आहे, मी जर अॅक्युरेट त्याप्रमाणे जर काम घेतलो, अॅक्युरेट जसं तसं एस्टिमेट प्रमाणे आणि दर्जेदार जर काम घेतलो तर तिथं कामच म्हणजे ते तिथलं जे ठेकेदार असतील किंवा स्थानिक नेते असतील ते म्हणणार की बाबा मी एवढे पैसे खर्च करून इथं काय सरपंच झालो किंवा जिल्हा परिषद मेंबर झालो, आमदार झालो, काय जे झालो, माझे पैसे काढायचे कुठून? असा एकंदरीत त्या संबंधित ज्या प्रशासकीय भागातील काम असेल त्याचा ते हे झालेलं आहे. त्याच्यासोबतच ते इंजिनियरला मग आता जर काम तुम्ही डुप्लिकेट करत असाल तर पैसे मॅनेज कोण करणार? बिल लिहणार कोण? इंजिनियर लिहणार. मग इंजिनियरला आपल्याला मॅनेज करावं लागणार. इंजिनियर पासून पास करणार कोण? त्यांना ही जी अशी आहे चेन वाढत 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 हे वरपर्यंत आणि खाली पासून म्हणजे मतदारापासून तर मंत्रालयापर्यंत ही जी चेन आहे ही चेन अशीच गुंफत गेलेली. हे मी एक उदाहरण तुम्हाला ह्याच्यातलं सांगितलं. विहिरीमध्ये घ्या, महसूलमध्ये घ्या, पोलीसमध्ये घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, हे एकंदरीत आरोग्यामध्ये घ्या, एकंदरीत परिस्थिती जी आहे ना अशीच वाढत गेलेली आहे. नक्की. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता हे झालं शासन आणि प्रशासन यांच्यामधल्या भौतिक सुविधा जे नागरिकांना पुरवल्या जातात या बाबतीत. पण आपण अनेक वेळा असं पाहतो की सामान्य नागरिक जेव्हा प्रशासकीय कार्यालयामध्ये काम घेऊन जातात तेव्हा त्यांच्याकडून ही पिळवणूक केली जाते 1000, 500, 2000 त्यांचं काम करून घेण्यासाठी. मग ही पिळवणूक कुठेतरी वरच्या दर्जाची नाही किंवा त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती वरून दबाव आलेला नसतो. हे काम करून देणं त्याच्या हातात असतं, पण तरीही सर्वसामान्य नागरिकांना ते लुटण्याचं काम करतात. तर ही मानसिकता काय म्हणतात? ही मानसिकता तर ते वरच्या अधिकाऱ्याला त्याच्या लेवलचे ते काम बघतात. खालचे क्लरिकल स्टाफ जे आहे ना त्यांना जे भेटते ते बघतात. त्यांचे पण देखील खाली ते एजंट लोक भेटलेले आहेत. सेतू पासून हे लिंक असेल तर त्याचं कागद निघजेपर्यंत ही एक चेन तयार झालेली आहे. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या पद्धतीमध्येच हे सर्व सिस्टीम चालूच आहे. आता आपण पाहतो की भ्रष्टाचार बाहेर येतो, मोठमोठ्या बातम्या लागतात, करोडोंचे भ्रष्टाचार असतात, नेत्यांची नावं समोर येतात, नेत्यांवरती ऍक्शनही घेतली जाते. पण काही काळानंतर त्या सगळ्या ऍक्शन बंद होतात, त्या सगळ्या कारवाया बंद होतात आणि नेता क्लीन चिट देऊन बाहेर येतो. मग याकडे कसं पाहावं? जर
आधी तुम्ही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढायचे, नंतर क्लीन चिट जायची. मग हे लोकशाहीला कितपत योग्य आहे? लोकशाहीतला तर अतिशय घातिक आहे. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आमचे नामदार छगन भुजबळ साहेब असतील, यांच्यावर देखील आरोप झालते, परत त्यांना परत क्लीन चिट भेटली. तर आता मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांनी तर मुख्यमंत्री असताना डायरेक्ट त्यांना आरोपाखाली त्यांना जेलमध्ये घातलं, मग त्यांना देखील क्लीन चिट भेटली. आणि काही आपले नांदेडचेच माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, ह्यांना देखील क्लीन चिट भेटली. असे अनेक उदाहरणं आहेत. काही आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होत असते, पण आताचं जे राजकारण आहे हे थोडंसं सूडबुद्धीचं राजकारण चाललंय असं तर सध्या तरी दिसत आहे. हा जो भ्रष्टाचार आहे हा थांबवण्यासाठी काय उपाययोजना, नागरिकांनी काय करायला पाहिजे? कारण हे वरच्या लेवलला तर काही नाही होणार, पण नागरिकांपासून ग्राउंड रूट जो म्हणतो तो नागरिक आहे, तर तिथून सुरुवात केली तर कशा पद्धतीत थांबवू शकतो? आता जर आपण लाच कोणालाच द्यायची नाही विचार केलं, आता आपण सर्वच जण जर लाच दिली नाही तर काम 100% होणार. प्रत्येक ठिकाणी आंदोलनापासून आपल्याला सुरुवात करावं लागणार. लोकांना कसं लागलेली आहे सवय की लाच म्हणजे हे पैसे काम करायचं आहे, म्हणजे लाच देणं म्हणजे हे लाच त्यांना काय म्हणजे नाही, असं गौण आहे असं काही वाटत नाही. हे एक प्रोसिजर आहे, आपल्याला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असं त्यांचे. जसं की आपण डॉक्टरकडे गेल्यावर तपासल्यावर आपल्याला फीस द्यावं लागते, मेडिकलवर गेल्यावर जसं पैसे द्यावं लागते की गोळ्या घेण्यासाठी, तसं आता एक कागदावर सही घेण्यासाठी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील. हे अशी भावना प्रत्येक माणसाची झालेली आहे. पण खऱ्या अर्थानं ही भावना दूर ठेवून प्रत्येकाने जर आपण समजा एखादं गाव असेल, एखादी गल्ली असेल, एखादं शहर असेल, समजा मी भोकरमध्ये राहतो, भोकरमध्ये जे जे विभाग असतील, आता समजा नगर परिषद असेल, फेरफार असेल, गुंटेवारी असेल, ह्याला प्रत्येकाला काय वाटणार की बाबा ह्या ठिकाणी आपल्याला पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही. पण आपण सगळेजण भोकरमध्ये जर नागरिक विचार केले की बा एकही रुपये न देता का फेर लागत नाही, याच्यावर जर आपण तिथल्या अधिकाऱ्याला, सीओला जर धारेवर धरलो, करप्शन 100% बंद होते. तसंच तहसीलला गेलो, तहसीलमध्ये जरी जे बी काय भ्रष्टाचार असतील तिथं पण आपण तसंच केलं. क्वालिटी कंट्रोल असेल, PWD असेल, परत पंचायत समिती असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी आपण कामावर आणि सुजाण नागरिकांनी, आता जर एखादा प्रत्येक ठिकाणी जर आपण नागरिकांनी जर मनावर धरलं तर काही अशक्य नाही. पण हे नागरिकांनी पहिल्या सुरुवातीला तर मानसिकता तयार करायला पाहिजे की भ्रष्टाचार हा 100% बंद होण्यासाठी हे सर्वप्रथम म्हणजे नागरिकांची मानसिकता बदलली तर भ्रष्टाचार 100% बंद होऊ शकतो. दप्तर दिरंगाई सारखा कायदा आला. हा कायदा असं सांगतो की एका ठराविक कालावधीनंतर जर एखाद्याचं काम झालं नाही तर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते. ती कारवाई निलंबनापर्यंत असू शकते. तर दप्तर दिरंगाई सारखे अनेक कायदे आहेत जे या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी काम करतात, तरी ते प्रशासकीय अधिकारी या कायद्यांना जुमानत नाहीत. म्हणजे कायद्याची व्हॅल्यू त्यांच्या नजरेमध्ये नाही, धाक राहिलेली नाही. तेवढ्याच पळवाटा त्यांनी काढलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला त्यांनी पळवाटा आणि त्यांना जे मार्ग आहेत, आणि एकूण एकाला म्हणजे एखादा दिरंगाई कायदा झाला तर त्याच्या वरचा अधिकारी त्याला सांभाळून घेतोय, किंवा एखादा नेता. असे काही मी MSCB मध्ये शेतकऱ्याला कमीत कमी 25 दिवस डीपी देत नाही. त्या डीपी देत नाही तर आम्ही त्याच्या अनुषंगानं त्या डीपी देण्यासाठी शेतकऱ्याला जर तुम्ही 10,000 दिले ते एका दिवसात द्याल. मग आता सर्वसामान्य माणूस काय करणार? 25 दिवस जेपर्यंत 10,000 रुपये द्यायला, त्यांना मरण्याच्या दारावर जरी असेल तर त्याला शेतकऱ्याशी त्याला काही देणं घेणं नाही. 10,000 रुपये देऊन डीपी घेऊन जा. असे अनेक उदाहरणं आम्ही गेलो, अँटी करप्शन पर्यंत पण गेलो, पण त्या अधिकाऱ्याची एवढे लिंक, अँटी करप्शन पण त्याला मॅनेज, वरचे मंत्रालयापासून त्याची जुगाड, एवढे त्याची धास्तावून, म्हणजे त्यांना कायद्याची भीती नाही, काही नाही. आम्ही AC साहेबाला भेटलो, कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं, मुख्यमंत्र्याला दिलं, ह्याच्यावर काही झालं नाही. असे जर काही होत नसेल, आंदोलन किंवा चळवळी करून किंवा त्यांना विरोध करून हे सगळ्या गोष्टी दिसता असताना देखील आपल्यासारखं तुमच्या पत्रकारितेतून अनेक पत्रकारांमध्ये बातम्या आल्या, यांना कॉमन झालेलं आहे. पत्रकाराला बातम्या आल्या काय, तुमच्या सोशल मीडियावर काय आलं काय, बघणार आणि विसरून जाणार. ही म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे असं नवीन असं आहे असं काही कोणाला वाटायचं राहिलेलं नाही. भ्रष्टाचार म्हणजे हे कॉमन गोष्ट झालेली आहे. आता मागच निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम केलेले लोक होते. त्यामध्ये मंगेश साबळे नावाचा माणूस, म्हणजे सरपंच आहेत तिकडचे, त्या सरपंच त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं टाकले तर त्यांचा पराभव झाला. म्हणजे जो माणूस वेगवेगळ्या पद्धतीमध्ये गावाची, समाजाची प्रश्न मांडतो
अनेकांना घरकुल मंजूर देण्यासाठी स्वतःच्या जीवावरती घेतो, तहसीलदाराची खुर्ची जाळतो, रास्ता रोको आंदोलन करतो, गुन्हे अंगावरती घेतो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही जर निवडणुकीमध्ये त्याच्यासारख्या माणसाला जनता डावलत असेल तर मग याला काय म्हणायचं? जनतेला काम करणारी माणसं नकोत काय? जनतेला फक्त निवडणुकीच्या तोंडावरती पैसे फेकणारी माणसं हवे? आता याच्यामध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. जनतेला काम करणारे लोक पाहिजे आणि पैसा पण पाहिजे. आता जर समजा मंगेश साबळे पैसे देऊन जर निवडून आला, आता ते पडला, एवढं काम चांगलं होतं, तर गावामध्ये आदर्श गाव त्यांनी केलं व सर्वांना म्हणजे सुविधा जे बी असतील, ग्रामपंचायतचे जे कर्तव्य, सरपंचाचं जे कर्तव्य पार पडायला पाहिजे ते इमाने इतबारे त्यांनी काम चांगलं केलं आणि ते इलेक्शनला उभं पण टाकले. पण अनेक लोकांना काय होते किंवा हे बगर करप्शन करणारे जर लोक आले आणि ते सोशल मीडियावर आपण बघितलं त्यांचे आंदोलन, हे जर मोठ्या प्रमाणात वाढत जर गेलं तर याच्यामध्ये सगळे अधिकारी असतील किंवा त्याचे वरिष्ठ नेते असतील, ह्यांना असे माणसं वर आलेले चालत नाही. कारण का हे फार लवकर झेप घेतले तर त्यांची खुर्ची शुकर होतील. समजा उदाहरणार्थ उद्या जिल्हा परिषद झाले, विधानसभेला त्यांनी दावेदार होऊ शकतात, उद्या विधानसभेला निवडून आले, मंत्रिपदाला दावेदार होऊ शकतात. मग हे सगळे लोक आणि करप्टेड लोक, जे अधिकारी लोक असतील, हे पण त्यांच्या विरोधातच असतात आणि वरचे सर्व पक्षाचे नेते हे पण त्यांच्या विरोधात असतात. त्यामुळे ते पडले. पण ते पडले असे म्हणजे खूप मतानं पडले नाही, थोड्या मतानं पडले, पण तेथील भागाचा दुर्दैव आहे. आणि अशा लोकांना जर आम्ही देखील त्याचा म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मंगेश साबळे यांच्याकडे बघून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यांचे ज्या वेळेस त्यांनी इलेक्शन मध्ये एवढं चांगलं काम करत असताना 5 वर्षापासून त्यांनी विधानसभा लढली, जिल्हा परिषद खासदारकी लढली आणि 5 वर्षापासून त्यांचं आम्ही काम बघत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून व त्यांच्या गावाला पण आम्ही बघून आलो त्यांचं काम कसं आहे काय नाही. तर आम्ही आमच्या भागातले 10-12 जण जाऊन आम्ही बघून पण आलो. अतिशय तळमळीचा कार्यकर्ता व सर्वसामान्याला आणि यंग जनरेशन तुमच्या आमच्या वयचा असेल साधारणतः 30च्या वयातला, तर ते एक सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता होता. पण त्यांच्या अशा ज्या पराभूत होत असेल तर नवीन उमेदीने जे काम करणारे आहेत त्यांचे 100% या माध्यमातून खर्चीकरण होते. जसं मी तुम्हाला मागे सांगितलंय की तुकाराम मुंडे सारखं, तर असे राजकारणामधले देखील हे अनकरप्टेड नेते, असे काही नेते आहेत, पण त्यांना देखील लोकांना पण डावललं आणि वरच्या नेत्यांना पण त्यांना संधी भेटू नये यासाठी पुरेपूर अधिकारी असतील, संबंधित भागातील जनता असेल, हे कामाला लावून तिथे त्यांना पण देखील पाडण्याचं काम केलं. हे सर्व गोष्टी तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की हे असे होऊ शकणारच आहे, असं होणारच आहे. एकीकडे जनता म्हणते भ्रष्टाचार वाढलाय, महागाई वाढली, या सगळ्या गोष्टी, आणि एकीकडे म्हणते आम्हाला विकास हवाय, आणि एकीकडे निवडणुकीच्या आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी ठरल्या जातात. मग या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना मग जनतेने कोणत्या तोंडाने विकास मागायला हवा याविषयी काय? म्हणजे आता सध्या बघायला गेलं ना, राजकारण म्हणजे बिझनेस झालंय. 5 वर्षातून एकदा त्यात इन्व्हेस्टमेंट करा आणि 5 वर्ष त्याचं पीक घ्या, ही इन्व्हेस्टमेंट झाली. हे जनतेच्या लक्षात काय येत नाही, म्हणजे का त्याच गोष्टीला जनता बोलते. जनतेला पण माहित होऊन गेले की आता हे 5 वर्ष यांनी कोणी जरी आले तरी हेच करणार. त्याच्यामुळे ती जनता म्हणाली बा आता आम्हाला काय देणार हेच बघायला. आता एखाद दुसरं मंगळ साबळे सारखे असे जर पडू लागले तर त्याच्या पुढची जे इलेक्शन्स आहेत तर ते ज्यांना पैसा आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट करून 5 वर्ष काढा, ही एक आता हे प्रथाच बनलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. कारण काय, आता प्रत्येक जे सुजाण नागरिक आहेत त्यांना माहिती होऊन गेलेलं आहे की बा आपण अपेक्षा ठेवून काही उपयोग नाही. ज्यांना जे काम करायचं आहे, जिथं फायदा असेल, एखाद्या ठिकाणी शाळेची खरीच आवश्यकता आहे. आता उदाहरणार्थ भोकरला मी सांगतो, मी भोकरमध्ये राहतो, जिल्हा परिषद शाळेला खूप मोठी आवश्यकता आहे, जिल्हा परिषद शाळा, आणि तिथे एका साईडला पडलेल्या आहे, मध्ये 300 विद्यार्थी शिकत आहेत, पण त्याच्या बाजूलाच करोडोचा ग्राउंड तयार होत आहे. ग्राउंड मध्ये काय आहे, ग्राउंडचं तुम्हाला इमारतीमध्ये पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट कॉन्ट्रॅक्टरचा असेल, नेत्याचा असेल, कोणाचा असेल, कमी असेल. आणि जर समजा तुमचा रोड असेल किंवा काय ग्राउंड असेल, याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट जास्त असेल. पण आवश्यकता आपल्याला कशाची आहे, इमारतीची शाळेची आहे का ग्राउंडची आहे? शाळेची आहे. पण आपण ते काम करत नाही. ही फॅक्ट परिस्थिती मी तुम्हाला ग्राउंड लेवलची परिस्थिती मी सांगायलो. आणि अशाच पद्धतीत हे एक उदाहरण झालं भोकर. अशाच पद्धतीनं गावातील सरपंच असेल, एखादी नाली असेल, नाली करायला काम किचकट राहते, ते म्हणते रोड करू, रोड मध्ये पैसे घालू. हे अशा पद्धतीमध्ये जिथून तुम्हाला प्रॉफिट ऑफ मार्जिन जास्त आहे ते कामावर काम, रोडवर रोड काम करण्याचं काम, ज्यांनी हे ग्रामपंचायत पातळीपासून मंत्रालय पातळीपर्यंत ह्या पद्धतीमध्येच काम चालू आहे. विकास कुठून होईल? नवीन पिढी घडण्यासाठी आदर्श आपण काय देत चाललो? इथं लाखो रुपये भरून इथं ट्युशन लावाले,
लोक, तर ट्युशनमध्ये करोडो रुपयाचा इन्कम उलाल त्यांना. मात्र गोरगरिबाचे लोक लेकरं शिकतील कुठं, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. तर ह्यामध्ये आपल्यासारखे सुजाण जर पत्रकारांनी व सर्व लोकांमधून जर चळवळ निर्माण झाली तर हे सर्व गोष्टीचा प्रश्न भ्रष्टाचार संपवण्यासाठी फार काही वेळ लागणार नाही. पण लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांच्या मनातून भावना तयार होणं हे दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं भ्रष्टाचार बनवण्याकडे. तुम्ही इंजिनियर आहात पेशाने, तर एखादा रोड बनवायचा आहे, म्हणजे ग्रामीण भागातला एखादा डांबरी रस्ता आहे, तर तो रस्ता बनवण्यासाठी काय काय नियम असतात, म्हणजे कोणकोणती लेअर त्यावरती वापरायला हवेत, जो रस्ता स्ट्रॉंग बनला पाहिजे या उद्देशाने? तर प्रत्येक याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल पासून आता प्रत्येक रोडवरचे वेगवेगळे म्हणजे त्याच्यावर हेवी ट्रॅफिक किती आहे, व्हिलेज रोड आहेत काय, ग्रामीण रोड, डिस्ट्रिक्ट रोड, स्टेट रोड, नॅशनल हायवे, ह्याच्यावरती क्रायटेरिया डिपेंड असते. त्याच्यानुसार त्याचे एस्टिमेट प्रोव्हिजन केले असतात, त्याच्यावर हे सगळ्या अथॉरिटी देखील असतात. ह्या माध्यमातून ते काम आपल्याला करायचं असते. आणि प्रत्येक ठिकाणी मार्ग हे आहेतच. मी आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे मार्ग बंद होण्यासाठीच तेथील ज्या गावामध्ये रोड होत आहे किंवा ज्या भागामध्ये रस्ते होत आहेत त्या गावातून तिथून आंदोलन जर होत राहिले, चळवळीतून जर होत गेलं, हळूहळू बोललं की समजलं लोकांना किंवा हे भ्रष्टाचार. आता आज एका ठिकाणी माझ्या गावात जर आंदोलन झालं ह्या गावचं आणि त्या माध्यमातून सगळीकडे जर झालं, तर मी एखाद्या दिवशी डीपीचा प्रश्न घेऊन मी तिथे गेलो, त्या दिवशी जेवढे जणांना डीपी होते तर डीपीला फ्री मध्ये दिले, त्याने मस्टर सुद्धा केलं नाही. पण असेच जर प्रत्येक गावातून समजा डीपीचा जर आवाज उठवला, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये असंच जर काम केलं तर भ्रष्टाचार बंद होईल. पण एवढं वेळ कोणालाच नाही ना की बा याच्या मागे लागून काम करून घ्यावं किंवा केलं तर सर्वांचं चांगलं आहे असं कोणालाच वाटत नाही. आणि संबंधित एखाद्या अधिकाऱ्याला, आमदारला आपण जर फोन केलो तर त्यांनी जर त्या नेत्याचं काम व्हायला ना, त्याचं फोन केलं की त्याचं काम व्हायला. एखादा समजा कार्यकर्ता असेल त्याला डीपी भेटली, मग त्याने बाकीच्या गावचं जर सर्वसामान्याचा डीपी असेल तर त्याला भेटणार नाही. उदाहरण बोलतोय, नाही भेटणार, मग ते परेशान होणार. मग ते म्हणते बा पैसे देऊनच काम करून घेणार. म्हणजे असे वेगवेगळे मार्ग यामधून आहेत. आता त्या एकच रोड म्हणून सांगता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी ही पद्धत जी आहे ही समाजात रुजत गेली आणि ते प्रमाण वाढत गेलं. असं झालं. शेवटचा प्रश्न असा की यातून बाहेर पडायचंय तर नेमक्या काय उपाययोजना आहेत? मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जनमानसामध्ये ही एक भावना झाली पाहिजे की करप्शन साठी आम्ही कोणाला लाच देणार नाही, लाच घेणार नाही, ही एक भावना. आणि नंतर लोक हे अभ्यासू वृत्तीने राहिले पाहिजे आणि एक संघटनात्मक काम केलं पाहिजे. मग कोणालाच काम देणार नाही. ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, दवाखाना असो, पंचायत समिती असो, तहसील असो, ह्या सगळ्या भागातून जर असा हळूहळू जर वाढत गेलं, प्रत्येक तालुक्यात हीच मोहीम, प्रत्येक गावात हीच जर मोहीम जनरेट झाली तर भ्रष्टाचार बंद होईल असं मला वाटतं. आता याच्यापर्यंत आजपर्यंत अण्णा हजारे सारखे नवीन कोणता कायदा ते आपला लोकविधायक आणले, अनेक याच्यामध्ये वेगवेगळे आणले, पण काय त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय काढत गेले. हे त्याच्यामुळं भ्रष्टाचार आपल्या देशातला कमी होण्याच्या मार्गावर नाही. आणि मागेच आपल्या आता घोषणा देखील एवढे मोठे होतात. आता नांदेडसाठी 4,500 कोटी रुपयाचा हेलिकॉप्टर प्लांट निर्मितीसाठी, मागे 2018-19 मध्ये अरबी समुद्रामध्ये शिव स्मारकसाठी 4,500 कोटी दिले. त्याच्यासाठी सर्वे देखील झाला, त्याचं भूमिपूजन झाला, त्याच्यावर पण लाखो कोटी रुपये खर्च केले. पण अखेरीला तिथं काही झालंच नाही. असं न होता सर्वसामान्य रोजगारांना व डेव्हलपमेंटसाठी अनेक उद्योग आणि लोकांना काम मिळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या कामाचा दाम जे आहे ना, जोपर्यंत बरोबर होणार नाही, शेतकरी पिकवत चालला आणि व्यापारी आहे की त्याचा फायदा घेत चालेल, तर शेतकऱ्यांचा जे मालाला जेवढं मेहनत करून त्यांना पिकवतोय त्याच्या मालाला जे भाव आहे, हमी भाव, हे स्वामीनाथन आयोग लागू करणं अतिशय आवश्यक आहे. अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत. नक्कीच. भ्रष्टाचार ग्राउंड रूट पासून ते वरच्या लेवल पर्यंत कसा पसरला जातो, कसा केला जातो आणि त्यावरच्या उपाययोजना काय आहेत आणि लोकांनी काय करायला हवं याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 5 वर्षातून एकदा तो नेता तुमच्या जवळ येतो. तो जरी ऑन रेकॉर्ड नसलं, सगळ्या गोष्टी सगळी जण त्यावरती जर पडदा टाकत असले तरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे की 1,500चं पाकिट आपल्या हातामध्ये येतं आणि त्या 1,500 रुपयामध्ये आपण विकले जातो.
आणि तो नेता 5 वर्ष तुम्हाला दिलेल्या 1000 रुपयामधून त्या 1000 रुपयाचे लाखो रुपये कसे करता येतील यासाठी झटत असतो. म्हणजे त्याला विकासाचं घेणं देणं नसतं, त्याला जनतेचं घेणं देणं नसतं, त्याला घेणं देणं नसतं, फक्त निवडणुकीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट बाहेर काढणं. याच पद्धतीत मंगेश साबळे सारखे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते समोर येतात, निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि जनता त्यांना राजकीय दृष्ट्या पाऊल टाकण्यासाठी पुढे जाऊ देत नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे आणि शोकांतिका आहे. त्यामुळे जनतेने विचार करायला हवा, तुमच्या भागामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तो भ्रष्टाचार कसा रोखायला हवा, त्या भ्रष्टाचारावरती कसा पडदा टाकायला हवा आणि तुमच्या इथं होणाऱ्या शासनाच्या विकास कामांकडे कशा पद्धतीत बघायला हवं आता जनतेने ठरवायला हवं. आणि जनतेने आता शासन स्वतःच्या हातामध्ये घ्यायला हवं, कारण लोकशाही मधला पहिला नियम हाच आहे. लोकशाहीमध्ये जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. त्यामुळे जनतेने आता इथले राज्यकर्ते व्हायला हवेत आणि राज्यकर्त्यांना जाणीव करून द्यायला हवी की तुम्ही आमचे नोकर आहात आणि आम्ही तुमचे मालक आहात. त्यामुळे काम इमानदारीनेच करा. या गोष्टी जोपर्यंत जनता करणार नाही तोपर्यंत इथला भ्रष्टाचार संपणार नाही. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आणि मातबर लोकांच्या मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.